राम राम. हं? हां. मी तुम्हाला आता जुन्या पद्धतीची अवजारं शेतकीची सांगणार आहे. हां. नांगर, नांगराचं जुपणं, त्याला नांगराला फाळ, नांगराला रुमणं, नंतर जुकाट, नंतर त्याला दाव्यानं रेठायचं आणि नंतर त्याला दोन्ही बाजूनी बैल शिवल्यानंतर बैल जुंपायची आणि बैलांना कासरा लावायचा दोन्हींना आणि मग बैल आऊत चालू करायचं, बैलांना चला म्हणायचं. हां. मग नांगर चालू व्हायचा. हां. त्यानंतर मोठंचं. आता मी तुम्हाला मोटरची माहिती सांगतो. मोटरचं असं एका जुन्या पद्धतीची चांभाराकून मोटा घेतल्या असायच्या. त्या मोटाला एक कडं लावून कडं बसवायचं मोटरला. मोटरची सोंडवादी लावायची मोटरला. सोंडवादीनंतर ती मोठ आपण त्या मोटरला ज्या टायमाला मोटरला आपण हे सरजाम म्हणतात. नाडा, नाडी, जाळीला गुंडाळलेला असतो, ती सोडायची आणि नंतर विहिरीचं तुम्हाला एक सांगतो का विहिरीवर गेल्यानंतर ते सरजाम सोडायचा आणि सोडून मग नंतर मोठ चाकण्याहून, कारण वडव सुळे विहिरीला लावलेले असतात, झिगार आणि नंतर मोठा चाकावरून नाडा घ्यायचा, मोटरला लावायचा, इकडून परत नाडी घ्यायची, खाली सोंडाला लावायची, नंतर मोठ विहिरीत सोडायची. विहिरीत सोडल्यानंतर आपण दोन्ही बाजूनी दोन बैल जुंपायची आणि मग बैलांना कासरा लावायचं. कासरा लावल्यानंतर बैलांना जाडीच्या मधून आणि मग तो कासरा मागं घ्यायचा. तिथे एक भोरकडी असते. भोरकडीला त्यांचा कासरा खुटवायचा आणि नंतर तो कासरा धरून मागं असा विहिरीच्या बाजूनी ओढीत बैल मागं सारीत आणायची आणि नंतर मग ती मोठ खाली पाण्यात पाण्यात गेल्यानंतर त्याला असा हाताने चाकाने हात देऊन उपळ द्यायचा आणि उपळ दिल्यानंतर मग ती मोठ भरलेली असायची. मोठ भरलेली असल्यानंतर त्या नाड्यावर हात ठेवायचा आणि नाड्यावर हात ठेवल्यानंतर आणि मग आपण काय करतो, मग बैलाला सावध करतो. हो 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 गाणं म्हणायचं ना. अरे चाल रे वाघा रे, माझ्या अरे तुला हो, कारण बैल मोठ रचावलेली असती. मोठ रचावल्यानंतर मग बैल परत मागं सारी जाणायची. मागं धावा त्याला धाव म्हणायची. धावला मागं सारी जाणायची. मागं सारल्यानंतर परत झालोळ्याचं बैल येतात. परत नाडी पायाने अशी वळायची, म्हणजे मोठ अशी उलटी होती. उलटी झाल्यानंतर ते कड्याच्या बाजूनी ती मोठ पाण्यात जाती. पाण्यात गेल्यानंतर पायातली नाडी सोडून द्यायची. मग ती मोठ नेमक्या घडीवर पडती आणि पडल्यानंतर परत आपल्या हाताने चाकावरचा नाडा परत आपण असा खाली वळायचा का मोठ परत भरली जाते आणि भरल्यानंतर परत असा एकदा बोलायचं, चालला घेणारायो चालला माझ्या वागा, चाल 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 अरे होय साजना चाल रे, चालत रे, चालत रे, चालत बाहुडे डाळून माझ्या बैला परत म्हणू काय. अरे हा गे अरे हो, आता मोठा माग आली बर का. ए पाणी भर्या,
अरे नीट पाणी भर, पाणी फुटलं बघ. हा तुम्ही तो काय, हा तुम हा. हो मामा तुम्ही किती वर्ष मोठा टाकल्या? मी जवळजवळ 10-15-20 वर्ष मोठा टाकला. 15-20? 10-15-20 वर्ष मोठा टाकले. अरे बापरे. हा शेतकी केली. हा, त्या मोठ्यावरती तुम्ही काय पिकं घ्यायची? त्या मोठ्यावर आम्ही काय बटाटा, हा. बाजरी, हा. शाळू, हा. मका, हा. भुईमुग, हम्म. कडवाळ हा. अशी बरीच मका घ्यायची आम्ही. हम्म. गाजर, बैलांना खाण्यासाठी गाजर, कडवाळ. त्याला त्यावेळेस लाईट नव्हती, मोटरी नव्हत्या, त्यावेळेला लाईट नव्हती, काय नव्हती. सगळं मोठ्यावरतीच तुम्ही. सगळं मोठोवर असायचं, शिटके खाट्यावर सगळं असायचं. हम्म. आणि ते बघा विहिरीला पाणी कमी असायचं. मग ह्या विहिरीवर जायचं, त्या विहिरीवर परत हे करायचं, चाकणं वाचवायचं, हम्म. परत मोठा चालू करायच्या. तुम्ही किती वाजता उठायचे सकाळचं? आम्ही सकाळचं 4 वाजता उठायचं, बैलांना खायला घालायचं, बैल घाय घाय उठायची. हम्म. मग ते त्याला भूस बांधतात. मग भुसकाट टाकायचं, मग बैल खायची. हम्म. आणि बैल खाऊन एकदा जोगली का त्यांना पाणी बिणी पाजून सकाळीच मग दिवसा बरोबर मोठा झोपायच्या. आणि मग मोठा झोपायच्या नंतर मग मोठा झोपल्या खटर गाडी असायची, खटर गाडी. हम्म. खटर गाडी सगळं सामान न्यायचं, मोठा जाडी, चाक, कण्हेऱ्या, परत तुम्हाला सांगतो सगळं सगळं खोरं कुदळ हा. सगळं काय घेऊन जायचं. आणि नंतर आम्हाला काहीतरी मोठा चालू झाल्यानंतर काहीतरी 10-12 वाजता घरातून कुणीतरी मुलं शाळेकरी स्वयंपाक भाकरी घेऊन यायची आम्हाला. आणि मग भाकरी आल्यानंतर थोडी बैलं सोडायची दुपारी. हम्म. आणि मग जेवणाचा प्रोग्राम करायचा. हम्म. मग आणि बैलांना पण खायला घालायचं, गाडीमध्ये गवत कापून आणलेलं असते. हम्म. मग ते जनावरांना खायला घालायचं आणि आपण पाणी भरायने मी जेवायला बसायचं. हम्म. असा दिनक्रम काय चालू असायचा. परत दुपारून नंतर मग बैल खाल्लं पिलं का परत मोठा झोपायचा. आणि परत सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत मोठा हाकायचा. हा. आणि मोठा हाकल्यानंतर काहीतरी 6 वाजता हम्म. तिथून पुढं बैल घेऊन डोंगरात जायचं, हम्म. रानात हम्म. बैल चालायला रात्रीचं. हम्म. हा मग वाटाणी आपली शिदोरी घेऊन चाललेली वाटाणीच ती खायची. हा. हा. हा आणि एक वड्यावरती त्या झिऱ्यावर पाणी प्यायचं डोंगराच्या कड्याला. हम्म. आणि मग बैल द्यायची सोडून डोंगराला. हम्म. हा कारण ते रान विकत घेतलेलं असतं. हा. हा. आणि मग बैल मोकार चरायची. नंतर रात्रीचं काहीतरी 11-11:30 परत बैल डोंगरावर जाऊन खाली आणायची हा. आणि आपली बांधायची. हा. आणि बांधल्यानंतर परत 4 वाजता सकाळची सोडायची. हम्म. आणि सोडल्यानंतर परत 6 वाजता आपली खाली घेऊन येऊन हम्म. खाली घेऊन आपली घरी घेऊन यायची. हम्म. आणि घरी घेऊन आल्यानंतर कारण लांब असायची, एक मैलभर अंतर असायचं येण्या जाण्याचं. हम्म. घरी घेऊन आल्यानंतर इकडं मोठंचं आमचे मामा वगैरे मग जाडी मोठा बिटा सगळे काही तयारी करून ठेवायचे विहिरीवर. हम्म. आणि मग आम्ही काय बैलांना झोपायचे. आणि झोपल्यानंतर पहिले लगेच सुरुवात. कारण ह्या विहिरीवर त्या विहिरीवर त्या विहिरीवर त्या विहिरीवर पूर्वी काय एकाच विहिरीवर काम नसत. हम्म. 4-5 विहिरी असायच्या. याच्यानं काम झालं या एरीचं का झालं का त्या एरीवर त्या एरी झालं का त्या एरीवर. कारण पहिल्या लोकांच्या एकमेकाच्या बाऱ्या असायच्या मग शेतीच्या भाऊकीच्या. हम्म. आणि मग काय मग एकदा मोठा झुकला का मग झाली सुरुवात. कारण मला तो एक छंद असायचा मोठ्याचा. हम्म. कारण शेतकी हा माझा छंद असायचा म्हणून काय. आणि एक हे मला पहिल्यापासून म्हणजे कशी कुस्तीचा पण नाद होता. हम्म. त्यामुळे मला शरीराला माझ्या काही थंडी पाऊस वारा याने आजपर्यंत माझं 80 वय झालंय. पण मला लागाला भरपूर झालेली ह्या बाजूनी या बाजूनी. पण माझं शरीर हे ठणठणीत आहे आणि मला एकही नाद नाही, हम्म. कोणताही नाद नाही, मला कोणता आजार पण नाही. त्यामुळे मी आज पण असं तुम्हाला मोठं गाणं एक म्हणून दाखवतो. चला रे अरे जर्या पाहून डाळ डाळीत माझा बाबा बाबा आता शेतकी खात्याचं हे असं गाणं म्हणून आज दिवसभर माझा शेतीचा हा व्यवसाय मी मोठा हाकण्याचा केला. मी पाणी कधी भरलं नाही. हा. पण मला मोठं छंद असायचा बैलांना. काही काळाला रात्रंदिवस आम्ही पाणी नसल्यानंतर रात्रंदिवस मोठा हाकलेले आहे. तुमचं आणि नाव काय? आज पण त्या पण तिथून पुढं मला गायांचा व्यवसाय लागला.
मग एक गाय घेतली, एका गायीवर 10-5 गाया झाल्या. तुमचं नाव काय पूर्ण? गोपाळा मारुती भाडेराव, राहणार? मुक्काम पोस्ट नांदूर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.